पुढची बातमी. कृष्णा आंधळे गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्राचं अवघं पोलीस खातं या व्यक्तीच्या मागे लागलंय. महाराष्ट्रातच नाही, अवघ्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोलीस त्याला सगळीकडे शोधतायत. पण हा कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती काही लागत नाहीये. बीडच्या संतोष देशमुखांना जीवघेणी मारहाण करताना याच कृष्णा आंधळेच्या अंगात जणू सैतान संचारला होता. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि कृष्णा आंधळे जो फरार झाला तो आज दिवसापर्यंत पोलिसांना सापडलेला नाहीये. आता मात्र कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागेल अशी नवी आशा निर्माण झाली आहे. कारण नाशिकमधल्या एका मंदिराच्या जवळ कृष्णा आंधळेला आपण पाहिलं असा दावा नाशिकमधल्या वकिलांनी केलाय. पण वकिलांनी पाहिलेली ही व्यक्ती खरंच कृष्णा आंधळे होती का? पाहूयात या रिपोर्टमधून. कृष्णा आंधळे सापडला. फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये. 3 महिन्यांनी कृष्णा आंधळेचा सुगावा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी ज्याला पोलीस गेल्या 3 महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शोधतायत, तोच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात येतोय. हाच तो सीसीटीव्ही ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याचं सांगण्यात येतंय. नाशिकमधल्या सहदेव नगरमधल्या एका मंदिरात कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा वकिलांनी केलाय. तेव्हा काय काय कसं घडलं याचा संपूर्ण घटनाक्रमच ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी सांगितलाय. 9:30ची जी घटना सगळ्यांसमोर मी सांगितली, पुन्हा सांगतो का, रोजच्या दरम्यान दत्त मंदिरापाशी मी तिथं दर्शनाला गेलो. 9:36 तिथं पोहोचलो आणि 2 इसम तिथं झाडाच्या बाजूला दिसले, उभे होते. ब्लॅक गाडी होती आणि दोघांनी मास्क घातलेले होते. मास्क घातल्यानंतर तो कृष्णा आंधळे त्यांनी मास्क खाली घेतला, मिशा दिसले त्याचे आणि टिळा घातलेला होता, टिळा लावलेला होता. विदिन एन सेकंड तो लगेच ओळखला मी का हा कृष्णा आंधळे. आणि मला आमची नजर झाली आणि तो हळूच गाडीत बसून तो निघून गेला. 9:42 मी फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला. मी पाठलाग केला त्यांचा, पण ते पसर झाले. म्हणजे तुम्हाला 100% गॅरंटी आहे? 10,000% तो कृष्णा आता पुन्हा बातमी अशी आली का नाशिक रोडला सुद्धा दिसला तो. कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचं समजताच पोलिसांनी वेगानं तपास सुरू केलाय. ज्या रस्त्यावर कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा ॲडव्होकेट बनकर यांनी केला त्या रस्त्यावर पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. आरोपी कृष्णा आंधळे याच रस्त्यावर 9:30 वाजता एका ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी ओळख पटवली होती. त्यांनी सांगितलं होतं की मी त्याला ह्या ठिकाणी बघितलं आणि ह्याच रस्त्यावरून तो ह्या मार्गाने, हा रस्ता आहे गंगापूर रोड परिसरातील सुयोजित गार्डन, हा गार्डनमधून हा रस्ता जातो. आपण बघू शकतात मखमलाबाद गावाकडे जातो. भरपूर रहदारी असते आणि ह्या ठिकाणावरून तो बाईकवरून गेल्याचे असं आपल्याला ॲडव्होकेट बनकर यांनी सांगितलं. तर त्याच अनुषंगाने नाशिकचे पोलीस या ठिकाणी तपास करीत आहेत. आपण बघू शकतो पोलीस व्हॅन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्याबरोबर नाशिकचे जे गंगापूर पोलीस स्टेशनचे मोतीलालजी पाटील आहे. काय सांगाल सर, आपण आता जे बनकरांनी आपल्याला वर्णन सांगितलं, आपण CCTV देखील ताब्यात घेतलंय, तर कशा पद्धतीने इथून गेला कसं सांगाल आपण? आपलं बनकर साहेब आहेत, त्यांच्या सांगण्याप्रमाणे संशयित वाहन त्यांनी सांगितलं की हीच व्यक्ती आणि हीच वर्णन असं डबल सीट जाताना ते मखमलाबाद रोडने जाताना दिसत आहे. आता पुढील तपास मखमलाबादच्या रस्त्याचे जाणारे CCTV फुटेज बघून त्या साईडने काही मिळून येते का, तो त्या अँगलने आम्ही पुढील तपास करू. संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने उलटून गेले तरी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर सांगळे, घुले, आंधळे, सोनावळे फरार झाले. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे रेल्वेनं गुजरातला गेले. तिघेही शिव मंदिरात थांबले. जवळपास 15 दिवस तिघांचा मंदिरातच मुक्काम होता. तिघेही मंदिरातच जेवण करायचे, तिथेच झोपायचे. अटक होण्याच्या 3 दिवस आधी तिघांकडचे पैसे संपले. पैसे घेण्यासाठी कृष्णा आंधळे महाराष्ट्रात जाईल असं ठरलं. पुण्यातून पैसे घेऊन कृष्णा आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता. ओळख लपवून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला. कृष्णा आंधळेशी संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं. कृष्णा आंधळेची वाट न बघता दोघेही पुण्याला आले. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला सापळा रचून 5 जानेवारीच्या पहाटे पुण्यातून अटक झाली. मात्र कृष्णा आंधळे फरार झाला. फरार कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना का सापडत नाही असा विरोधकांचा सवाल आहे. तसा त्या कृष्णा आंधळेला पकडा हीच आमची विनंती आहे या सरकारला. गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा
खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये? हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला. तपास यंत्रणेने हे तपास करायला पाहिजे. जर असं असेल तर मला तर काय याच्याबद्दलचं माहिती नाही, पण जर असं असेल तर कुठली हायगय नाही केली पाहिजे. ज्यावेळेस जनतेत कुजबूज होती, लोकात कुजबूज अशी होती की इकडं आहे तिकडं आहे, तर त्यावेळेस सतर्कतेनं ताबडतोब अशा फरार आरोपींचा बंदोबस्त केला पाहिजे. ताबडतोब काननिळा नाही टाकला पाहिजे. जनतेत जर एखादी चर्चा असेल तर ती सत्य सुद्धा असू शकते, आणि ती सत्य नसेल तर पडताळणी करायला पाहिजे. तातडीनं हे गुप्त टीमा पाठवून हे बघितलं पाहिजे, कुंकड फिरतोय काय करतोय, त्याला जागेवर जेरबंद केलं पाहिजे. कृष्णा आंधळे 3 महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांनी त्याला पकडण्याकरता बक्षीसही जाहीर केलंय. तर कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलाय. याआधीही कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी ती अफवा असल्याचं समोर आलं. आता पुन्हा नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा आहे. पोलिसांनी 3 सीसीटीव्हीचं फुटेज ताब्यात घेतलंय. तर कृष्णा आंधळेच्या शोधासाठी 3 पथकं रवाना करण्यात आली आहेत. आता लवकरात लवकर कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल ही अपेक्षा. किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक.